महत्त्वाची बातमी नाशिकमध्ये आज पहिल्या टप्प्यामध्ये 1000 नवीन झाडांची लागवड होणार आहे। आपलं नाशिक हरित नाशिक योजनेअंतर्गत ही झाडांची लागवड केली जाणार आहे। मंत्री गिरीश महाजन आखाड्यांच्या प्रमुखांची उपस्थिती याच्यामध्ये असेल आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपणचा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। 1000 नवीन झाडं जी आहेत ती नाशिकमध्ये लावली जाणार आहेत। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। चंदन, साधू महंतांची उपस्थिती यावेळेला असेल। एकूणच जर आपण पाहिलं तर वृक्षतोडीला पर्यावरण प्रेमींचा असलेला विरोध, राजकीय पक्षांचा असलेला विरोध, मात्र त्याच्यानंतर सुद्धा हैदराबादमधून झाडं आणली जातात आणि आता त्याच्या वृक्षारोपणाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आजचा दिवस महत्त्वाचा। निश्चितपणे आजचा दिवस महत्त्वाचा आहे ऋषाली, कारण कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत 13 आखाड्यांचे जे प्रमुख आहेत ते आज नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज हा वृक्ष लागवडीचा अत्यंत भव्य दिव्य असा कार्यक्रम खरं तर नाशिकमध्ये पार पडतोय। 15,000 झाडं जे आहेत ते आंध्र प्रदेशच्या राजमुंद्री या ठिकाणून मागवण्यात आलेली आहेत। देशी प्रजातीचे सगळे झाडं गिरीश महाजन यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन निवडलेले आहेत। टप्प्याटप्प्यानं हे सगळे झाडं नाशिकमध्ये येत आहेत आणि आज त्या टप्प्यातला पहिला भाग जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय। पहिले 1000 झाडं जे आहेत ते नाशिकच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जवळपास 4 ठिकाणी आज नाशिकमध्ये लावले जाणार आहेत आणि त्यासाठी गिरीश महाजन त्यासोबतच सगळे साधू महंत जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान मोठे जे झाडं आहेत त्यांचं वृक्षारोपण या ठिकाणी केलं जाणार आहे। 20 फुटांपर्यंतचे हे झाडं आहेत ज्यांच्यासाठी तयारी जी आहे ती आता पूर्ण झालेली आहे। त्याच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तपोवनाच्या वृक्षतोडीचा मुद्दा जो आहे तो चर्चेत असताना आता वृक्ष लागवडीचा एक भव्य दिव्य असा कार्यक्रम नाशिकमध्ये पार पडतो। ऋषाली, धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। इकडे पुण्यामध्ये शिवाजीनगर परिसरात मोठं झाड कोसळलेलं आहे। अग्निशमन दलाच्या जवानांनी झाड बाजूला करून रस्ता मोकळा केलेला आहे। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे। पुण्यामध्ये शिवाजीनगरमध्ये झाड कोसळलेलं आहे। सुदैवानं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। मोठ्याच्या मोठं उंच असं हे झाड कोसळलं। दादरच्या शिवाजी पार्क परिसरात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पोस्टर्स दिसतात। मराठी माणूस जागा हो, रात्र वैऱ्याची अशा आशयाचे हे पोस्टर्स या ठिकाणी दिसतात। यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावं लागेल असा देखील या बॅनरवरती उल्लेख पाहायला मिळतोय। मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदान परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मराठी माणूस जागा हो अशा आशयाचे पोस्टर चर्चेचा विषय बनलेले आहे। मी सध्या उभा आहे शिवाजी पार्क परिसरात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी मराठी माणसा जागा हो, तुझी मुंबई तुझ्यापासून तोडली जात आहे अशा आशयाचे पोस्टर जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत। यावेळी तुला मराठीसाठी एकत्र यावं लागेल अशा आशयाचे पोस्टर जे आहेत ते विविध ठिकाणी या ठिकाणी लागलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसांकडनं हे पोस्टर आणि बॅनरबाजी करण्यात आलेली आहेत। विशेषतः दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हे पोस्टरबाजी जे आहेत ते चर्चेचा विषय बनलेले आहेत। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। सर्व 29 महापालिका निवडणुकांच्या तयारीला आता वेग आलेला आहे। पालिका निवडणुकांसाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या तयारीमध्ये राहा असे आदेश निवडणूक आयोगाचे आहेत। राज्य निवडणूक आयोगाचे 29 मनपा आयुक्तांना हे आदेश आहेत। आचारसंहिता, अर्ज भरणं, आवश्यक कागदपत्रांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। पुणे महापालिकेसाठी महायुती ठाकरे बंधूंसह मवियाची मोर्चे बांधणी आता सुरू झाली आहे। आज भाजप पुण्यामध्ये शक्तीप्रदर्शन करणार आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन होणार आहे आणि आज भाजप पुण्यातल्या निवडणुकीची दिशा स्पष्ट करणार आहे। तर आज पुणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीची एकत्र बैठक होणार आहे। तर उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येणार आहेत। सर्वच पक्षांनी महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। देवेंद्र फडणवीस यांचं पुण्यावर विशेष लक्ष आहे। आज 3000 कोटींच्या कामाचं उद्घाटन केले जाणार आहे। आज भाजप पुण्यातील निवडणुकीची दिशा स्पष्ट करणार आहे। उद्धव ठाकरे 19 तारखेला पुणे दौऱ्यावर येणार आहेत। राज ठाकरेंचाही पुढच्या आठवड्यामध्ये पुणे दौरा आहे। सर्वच पक्षातील महत्त्वाचे नेते लवकरच पुणे दौरा करणार आहेत। आतापासूनच सर्वच पक्षांनी मुंबई पाठोपाठ पुण्यावर लक्ष केंद्रित केलंय।